आदरणीय मामा गडकरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजकांनी कालपासनं या पावनभूमीत शिबिराचं आयोजन केलं। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन करत आहेत। आयोजकांना हे सुचलं की त्यांनी या भूमीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 20 ते 40 वर्ष वयोगटातील तरुण ज्यांच्यावर या देशाचे खऱ्या अर्थानं धुरा आहे, देशाचे आधारस्तंभ आहेत, त्यांची निवड केली आणि हे शिबिराचं आयोजन झालं। तुम्ही कालपासनं ज्या विषयावर चिंतन आणि मंथन या शिबिरामध्ये होत आहे, या विषयाची निवड करताना जे मामा गडकरी यांचे नातेवाईक जरी असलेत, त्यांचे जावई विकास झाडे, इकडे ॲडव्होकेट वंदन झाडे आणि भारती झाडे, भारती गडकरी वंदन गडकरी आणि भारती झाडे या दोन्ही त्यांच्या मुलांनी या शिबिराचं आयोजन केलं आणि अशी निवड झाली त्याची। आणि तुम्ही या वयातले गांधींच्या आश्रमात येऊन, या पावनभूमीत येऊन गांधी समजून घेण्याकरता मजबूती का नाम गांधी हा विषय दिला आणि वेगवेगळे विषय दिले, ते सगळं चित्र तुमच्या पुढ्यामध्ये त्यांनी लेखी पाठवलं। आणि असं असताना या शिबिराला इतकी गर्दी व्हावी हा अतिशय म्हणजे माझ्यासारख्याला भावलेला हा सगळा प्रश्न आहे की अजूनही गांधींना मानणारे तरुण या ठिकाणी आहेत। म्हणून आयोजक आणि सर्व आपण या सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटते। आता मी विषयाकडे येतो आहो। नुकताच विषय मांडणीसाठी आमच्या पुढे जो दिला ते विकास झाडे यांनी आपल्या पुढ्यामध्ये सांगितलेला आहे। वेळ फार कमी आहे, पण तरी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रयोग आणि मांडणी ह्या दोन्ही बाबी आपल्या पुढ्यामध्ये मांडणं अतिशय गरजेचं आहे। माझाही परिचय झाला, मी गेल्या 35-36 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीचा कार्यकर्ता या नात्यानं सातत्याने इकडे तिकडे जात असतो, फिरत असतो, आपल्या पुढ्यामध्ये मांडणी करत असतो, अनेक बुवा बाबा तांत्रिक मांत्रिकांचा भंडाफोड करत असतो। प्रश्न असा निर्माण होतो की हे चमत्कार जे करतात बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक हे का करतात, कसे करतात? आपल्याला अनेक संत आणि समाजसुधारकांची परंपरा या देशामध्ये आहे, या महाराष्ट्रात आहे। मग ते 12व्या शतकातले संत ज्ञानेश्वर असेल, संत बसवेश्वर असेल, इकडे 400-450 वर्षापूर्वीचे नामदेव असेल, संत तुकाराम असेल, आताची पिढी गाडगे बाबा आहेत, संत तुकडोजी महाराज आहे। या संतांनी आपल्याला खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे आणि माणुसकी पूर्ण समता बंधुता मानणारा समाज निर्माण झाला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा समाज निर्माण झाला पाहिजे, तार्किक दृष्टी देणारा समाज निर्माण झाला पाहिजे, त्याचा विवेक जागा झाला पाहिजे। या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि आज मात्र चित्र आपल्याला वेगळं दिसतं आहे। याचं चिंतन आपण करून जाणार आहात आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की सत्य असत्याचे मन केले ग्वाही नाही मानिले नाही बहुमता, हे संत तुकोबा 450 वर्षापूर्वी सांगते। आणि आज मात्र एखादा प्रदीप मिश्रा, आपण त्याचं नाव ऐकलं असेल, प्रदीप मिश्रा हा माणूस, हा बाबा एकीकडे बेलाच्या पानाला सहज लावा, ती पिंडीला वहा आणि तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, तुम्हाला आपोआप ज्ञान प्राप्त होईल, या पद्धतीची मांडणी करते। आणि त्याला घेऊन लाखो लोक जमा करतात आणि त्याचा राजकारणासाठी उपयोग करून घेतो, मतांसाठी उपयोग करून घेतो। असे आजचे राजकारणी जे गेल्या
जवळपास आपल्याला 10-11 वर्षापासून आज दिसत आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळपास 77-78 वर्ष झाले. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं राज्य या देशामध्ये आलं, पण या पद्धतीची मांडणी कधीही त्यांनी केली नाही. ते बाबांचे भक्त असेल अनेक पुढारी. मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला की सत्यसाई बाबा अनेक वर्षापूर्वी होऊन गेलेत. त्यांचे भक्त एक वैज्ञानिक होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि ताबडतोब शपथ घेतल्याबरोबर शासकीय विमानात बसले आणि पुट्टुपार्थीला ते सत्यसाई बाबाच्या दर्शनाला गेलेत. हा त्यांच्या श्रद्धेचा भाग होता, पण त्याचा उपयोग मात्र राजकारणासाठी करून घेतला नाही. आता श्रद्धा कशी दिसते हे आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्या भरोशावरच या बाबांवरचा आपला विश्वास बसतो. तो श्रेष्ठ असला पाहिजे. आपल्याला चिकित्सा करण्याची गरज नाही, त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे आणि आपला तर्क जागा करण्याची गरज नाही. या मुद्द्यांवर हे श्रद्धा टिकते आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं तार्किक दृष्टिकोन बाळगणं, आपला विवेक जागा करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग या निमित्तानं या मांडणीमध्ये आपल्याला येणार आहे. मी मुद्दाम एक सांगेन की एक सदाचारी बाबा होऊन गेलेत आणि त्या सदाचारी बाबा ते दिल्लीला ते बाबा होते. त्याचप्रमाणे केरळ हे त्यावेळेस सुज्ञ आणि सुशिक्षित असणारं राज्य होतं. तिथे एक पुत्रकामेष्टी यज्ञ झालं. ते सदाचारी बाबा मंत्राणी यज्ञ पेटवायचे. आपण तो यज्ञ मंत्राणी पेटवूया. बाबा अशी अट ठेवतात की या ठिकाणी जर कोणी पापी असेल तर ते यज्ञ पेटणार नाही. आपण पाहूया की तुम्ही पापी आहात की पुण्यवान आहात. आमच्या भगिनी सुचिताताई ते यज्ञ प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतील. मी मंत्र म्हणणार आहो. मंत्र कोणता म्हटला हे तुम्हाला नंतर सांगेल. नाही, जोराने नाही म्हणता येत तो. आता आपण यामध्ये गाईच्या शेणापासून जे की आपण बुक्का टाकतो, आपण हां काळा बुक्का टाकतो. काळा बुक्का टाकतो आहे. यानंतर आपण टाकतो आहे तूप, गाईचं तूप. ती गाय फार पवित्र गाय होती. कपिला तूप टाकते गाय आपण ते जे हिमालयामध्ये असायची, तिच्यामध्ये दैवी शक्ती होती. आणि हा यज्ञ आता थोड्याच वेळात पेटेल का हे जर आता आपण पेटेल पेटेल पेटेल. तुम्ही पुण्यवान असाल तर पेटेल, पापी असाल तर पेटणार नाही. सांगतो मी, मंत्र सांगतो. पेटतो आहे, आपला यज्ञ पेटतो आहे. थोडं बुक्का टाका पुन्हा. यज्ञ पेटतो आहे. पेटेल तोपर्यंत. त्यानंतर दुसरे बाबा, आपण ज्यांचं नाव ऐकलं आहे, फार मोठा संघर्ष या चळवळीला करावा लागला, ते धीरेंद्र शास्त्री. नागपूरमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात भंडाफोड करण्यात आला. देशभर ते प्रकरण गाजलं आणि त्यांचे अनेक दावे होते. त्यांच्यामध्ये दैवी शक्ती प्राप्त होती. आपला यज्ञ पेटला. आपण जरा टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सगळे पुण्यवान आहेत, कुणीही पापी नाही. मी मंत्र म्हटला, डमडम डिगा डिगा मोसम बिगा बिगा. यज्ञ प्रज्वलित झालेला आहे. बाजूला करून ठेवूया. बाजूला. अच्छा, बागेश्वर बाबांचं नाव. सगळ्यांना यज्ञ आता आपण हा बाजूला करून ठेवतो आहे.
अनेक यामध्ये प्रकारचे आपण काय काय टाकलेलं आहे ते सांगायला हवं. सांगतो. मॅग्नेट जे पाणी शुद्ध करायसाठी ज्यांचा उपयोग केला जातं, आणि हे जे मी तूप सांगितलं ते ग्लिसरिंग आहे. आपण तोंडाला फोडं वगैरे आले तर त्याचा उपयोग करतो. हिवाळ्यामध्ये आपण आपल्या हातापायाला लावण्यासाठी त्याचा उपयोग करतो. या दोन्ही वस्तूंची रासायनिक प्रक्रिया झाली आणि त्यातून यज्ञ पेटला. परंतु बाबा असा प्रचार करतात की माझ्या मंत्रामध्ये ती दैवी शक्ती आहे आणि त्यामुळं हा यज्ञ पेटला. म्हणून आपण याचा विचार करण्याची गरज आहे की या पाठीमागचं खरं कारण काय आहे. आपला डोकं ठिकाणावर ठेवून, आपला तर्क आपला जागा ठेवून आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो की हे का असं होत असतं, आपण का विश्वास ठेवतो. ही 12व्या शतकापासून तर आतापर्यंत जी काही परंपरा आहे समाजसुधारक आणि संतांची, मग श्याम मानवांनी 1982ला गेल्या 43 वर्षापूर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि त्या समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू झालं. आता प्रश्न निर्माण होतो की अंधश्रद्धा म्हणजे काय. जे खरं नसतं ते मानणं, त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा. आणि त्यातून भूत भानामती, जादूटोणा, मंत्रतंत्र, करणी, शकून, अपशकून, नशीब, फलज्योतिष्य हे सगळे अंधश्रद्धेचे मायाजाळ आहेत. श्याम मानवांनी यावर बुवाबाजी बळी स्त्रियांचं असं एक पुस्तक लिहिलं आहे. अनेक बाबा महिलांचं लैंगिक शोषण करतात. आपल्याला माहीत आहे की कृपालू महाराज ज्यांना आपण 19 दिवस नागपूर जेलमध्ये त्यांना जेलची यातना भोगायला लावली, कारण त्यांनी महिलांचं शोषण केलेलं होतं, लैंगिक शोषण केलं होतं. आसाराम बापू, नारायण साई, आता त्यांना जमानत मिळालेली आहे आसाराम बापूला. हे का असं करतात. यांचा असा दावा असतो की कुठलीही दैवी शक्ती प्राप्त करायसाठी त्यांना आराधना करावं लागते, मग त्यांना सिद्धी प्राप्त होते आणि त्यांच्यामध्ये दैवी शक्ती त्यांना मिळते त्यातून सिद्धी प्राप्त झाल्यानंतर. आणि म्हणून हे सगळे बाबा बुवा चमत्कार करू शकतात असा त्यांचा दावा असतो आणि त्याला लोक बळी पडतात. आता धीरेंद्र शास्त्री मी ज्यांचा उल्लेख केला ते त्यांच्या प्रवचनाला लाखो लोक येतात. नागपूरला जवळपास 4-5 लोक होते त्याच्या प्रवचनाला. 4-5 लाख लोक होते त्यांच्या प्रवचनाला. आणि त्यांचा दावा काय होता. त्यांचा दावा असा होता की ते दुसऱ्या खोलीमध्ये, आपण इथे आहोत, दुसऱ्या खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये काय आहे ते ओळखू शकतात. तुमच्या मनातलं ते ओळखू शकतात. तुम्हाला भूत लागलं काय ते ओळखू शकतात. तुम्हाला कोणता आजार झाला ते ओळखू शकतात. आणि हे ते प्रवचनातून मांडणी करतात. म्हणजे ते आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून 2013ला या महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा पास केला, संमत केला. आणि तो कायदा संमत केल्यानंतर, कुठलाही कायदा संमत झाल्यानंतर तो अंमलात आणला पाहिजे, लोकांपर्यंत तो खऱ्या अर्थानं कायदा पोहोचला पाहिजे आणि त्यातून लोकांचे जीव वाचले पाहिजे. अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने परिश्रम केले गेलेत. श्याम मानव अगोदर नरेंद्र दाभोळकरांनी तो प्रयत्न केला, श्याम मानवाने देखील प्रयत्न केले. आणि श्याम मानवाने प्रयत्न केल्यानंतर तो कायदा संमत झाला आणि कायदा संमत झाल्यानंतर तो सामान्य जनतेपर्यंत, शासन प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून 2014ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपण एक अर्ज केला शासनाकडे आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, ज्याला PIMC प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग कमिटी, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झाली. आणि त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री असतात, उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री असतात आणि सहअध्यक्ष म्हणून श्याम मानव देखील आहेत.
वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि त्याचे सदस्य म्हणून आहेत. मी सुद्धा 2014 पासून त्याचा सदस्य होतो. आमचे विकासजी झाडे सुद्धा त्याचे सदस्य होते. त्या माध्यमातून आपण शासनाला नियोजनबद्ध कार्यक्रम दिला की हा जादूटोणा विरोधी कायदा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांचे प्राण वाचले पाहिजे. एक 12 अनुसूची त्यामध्ये आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याची जी काही व्याख्या आहे त्याच्यातली शिक्षा जी आहे ती शिक्षा आहे आणि त्या आधारावर लोकांना अंधश्रद्धेतून वाचवण्याकरता, बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकांना त्याची वचक बसण्याकरता तो कायदा आपण करवून घेतला. आणि असं असताना देखील फक्त 1 वर्ष 2014 आणि 15ला ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शासन होतं, सरकार होतं, त्यावेळेस त्या कायद्याची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून झाली. जवळपास 500 जाहीर सभा घेतल्यात, 40 पोलिसांचे अधिकाऱ्यांचे आपण ट्रेनिंग घेतलेत, ते प्रत्यक्ष श्याममानव सरांनी घेतलेत. आपण 3 कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतलेत. या पद्धतीने आपण तो कायदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला नव्हे, तो प्रयत्न यशस्वी झाला. शासनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं पाहिजे की ही चळवळ काम करत असताना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कुठलंही शासकीय अनुदान नाही. हे तुमच्या आमच्यासारखे लोक कार्यकर्ते या भरोशावर ही चळवळ सातत्याने या बुवा बाबांविरुद्ध काम करते आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याचं काम करते आहे. पण आज आपल्याला दुःखानं म्हणावंसं वाटतं की नंतर 2014ला शासन बदललं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. मला माहीत नाही की त्यांनी का हा जो कायदा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केले नाही. आणि हा कायदा पोहोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आम्ही एक नियोजनबद्ध त्यांना तो कार्यक्रम दिला आणि अंधश्रद्धा मुक्त हा समाज झाला पाहिजे. बुवा बाबा तांत्रिक मांत्रिकाच्या शोषणापासून समाज हा मुक्त झाला पाहिजे. अजूनही नरबळीसारखे प्रकार सातत्याने अजूनही होत आहेत. आपण दर दिवशी कुठे ना कुठे वर्तमानपत्रात, TV वर बातमी वाचतो आहे की एखाद्याचा नरबळीतून त्याचे जीव गेलेला आहे. बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकाकडून महिलांचं शोषण झालेलं आहे. पण हा कायदा राबवण्यासाठी शासनाने मदत केली नाही, आपल्याला सहकार्य केलं नाही. तसाच तो कायदा पेंडिंग राहिला. आम्ही अनेकदा मंत्रालयामध्ये पाय झिजवले, मानवांपासून तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही तिथे गेलो, परंतु तो कायदा अंमलात आणला नाही. पुन्हा सरकार बदललं. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झालेत. पुन्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. हा कायदा राबवण्यासाठी प्रयत्न झालेत. तो आमचा कायदा राबवण्याचा सगळं मंजुरी झाली. शासनाने त्यासाठी एक फंडसुद्धा दिला. पण तरीही एक तो कायदा राबवण्याकरता प्रक्रिया सुरू झाली. काही ट्रेनिंग सुरू झाले कार्यकर्त्यांचे. आम्ही लोणावळ्याला पहिलं एक ट्रेनिंग घेतलं. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. पुन्हा सगळं फोडाफोडीचं राजकारण झालं, सरकार बदललं आणि तसाच तो कायदा अंमलात येण्यापासून पेंडिंग राहिला आणि अजूनही तो तसाच पेंडिंग आहे. ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. आता धीरेंद्र शास्त्रीला बळ देणारी यंत्रणा कोणती आहे? हे राजकारणी लोक आहेत. आणि हे राजकारणी लोक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता, ज्यातून तुम्ही मानसिक गुलाम राहिलं पाहिजे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून आमचं मताचं राजकारण झालं पाहिजे, याचा उपयोग या धीरेंद्र शास्त्री सारख्या महाराजांचा करून घेतात. ही या व्यवस्थेची शोकांतिका. आणि कोण भक्त आहेत की त्यांच्या पायापडाला स्वतः देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री जातात, त्यांचे आमदार जातात, मंत्री जातात आणि त्यांचा बळ देतात. आयोजनासाठी लाखो रुपये खर्च होतात. ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून काल हरीश आमचे इथापे आहेत, हे बोललेत की लढाई आपली खऱ्या अर्थानं आजचं जे काही शासन आहे त्या शासनाचं जे काही मानस आहे, जे काही दृष्टिकोन आहे,
ते समजून घेतला पाहिजे आणि या पाठीमागचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार हे शासन जाणून बुजून करता आणि या बुवा बाबा मांत्रिकांचे पिल्लू आपल्या समाजाला दिशाहीन करण्याकरता सोडलेले आहेत हे समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण समजून घेतलं पाहिजे की जे खरं नाही ते मानणं, त्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा आहे आणि या बुवा बाबांचं पेव आपल्या पुढ्यामध्ये या पद्धतीने टाकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. अरे आपल्याला असे दावे केले जाते की एखादा बाबा आंबे खाल्ल्यानं, त्याच्या शेतातले आंबे खाल्ल्यानं पुरं होईल असं आपल्याला म्हणतो आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की या पाठीमागे खरंच सत्य असेल का. आणि म्हणून या पद्धतीचे सगळे बुवा बाबांना आपण समजून घेण्याची गरज आहे. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं तार्किक विचार आपण स्वीकारायला पाहिजे. श्रद्धा, शब्द प्रामाण्य यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. आणि या बंधू बाबांना आपण बळी नाही गेलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले हे नाही बहुमता. खरं काय आणि खोटं काय याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या बाबांपासून आपण जरा दूर राहिलं पाहिजे. संभाजी भिडे, जो आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, संभाजी भिडे आंबे खाल्ल्याने पोरं होतील. मुलगा आणि मुलगी कशी होते, तुम्हाला एक वैज्ञानिक सत्य आपल्या पुढे आहे की मुलगा व्हायसाठी आपल्याला माहीत आहे की एक सानी व्हायची गरज असते आणि मुलगी व्हायसाठी एक सेक्सचीच गरज असते. आणि एक सेक्स हे स्त्रीमध्ये असतं आणि एक वाय एक्स हे स्त्रीमध्ये असतं आणि वाय हे पुरुषांमध्ये असतं. आणि त्याशिवाय मुलगा होणार नाही. पण आपल्याला हे जे आहेत संभाजी भिडे हे सांगतात की आंबे खाल्ल्याने, त्याच्या शेतातले आंबे खाल्ल्याने मुलगा होईल आणि त्याला बळ देण्याचं काम हे शासन करते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे जे काही वैज्ञानिक सत्य आहे हे प्रयोगाच्या माध्यमातून आणि महिलांचं जे काही लैंगिक शोषण होतं, आताच मी तुम्हाला सांगितलं की आसाराम बापू, नारायण साई, कृपालू महाराज यांचा जो काही भंडाफोड केलेला आहे आपण आपल्या माध्यमातनं, आपल्या चळवळीच्या माध्यमातनं, हां, आणि अनेक बाबा आहेत. आत्ताच काल परवाचे आमच्या कांचन गडकरी यांनी एक दावा केला. त्या मुख्य म्हणजे अतिशय महत्त्वाचं खातं ज्यांच्याकडे आहे त्या खात्याचे जे कॅबिनेट मंत्री आहेत नितीनजी गडकरी, त्यांच्या पत्नी आहेत. केवळ त्यांच्या पत्नी नाही, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. आणि मंत्र्यांना उत्तम पीक येतं असा ते दावा करतात. ही अतिशय शोकांतिका आहे. म्हणजे यांना काय करायचं आहे, आम्हाला कुठली दिशा द्यायची आहे. एकीकडे आमचा शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि मंत्र्याने चांगलं पीक येईल असे दावे हे करतायत. म्हणजे आम्हाला अंधश्रद्धेच्या खाईमध्ये अजून टाकण्याचे यांचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. एक बाबा पुन्हा मी एक यूट्यूबवर आत्ताच या 2-3 दिवसात पाहिलं की तुम्ही दाढी कटिंग कोणत्या दिवशी करायची हेही तो सांगून जातो. म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी, शनिवारी दाढी करायची नाही, मंगळवारी आणि शुक्रवारी दाढी करायची. काय प्रकार आहे हा. अरे जादूटोणा विरोधी कायदा झाला, 12 अनुसूची आहेत. हा धीरेंद्र शास्त्रीपासून तर हे जेवढे बाबा आहेत तेवढे बाबा हे सगळे या कायद्यानुसार, तो शासनाने कायदा केला आणि शासनाने कायदा केला असतानाही आम्ही या धीरेंद्र शास्त्रीच्या बाबत रीतशीर शासनाला, कमिशनरला स्वतः भेटलो. कोणत्या कलमानुसार, अनुसूचीनुसार हा बाबा, या बाबाला अटक होऊ शकते, हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, दखलपात्र गुन्हा आहे. असं असतानाही आम्हाला एक पत्र देतात कमिशनर की ह्या अंतर्गत
या बाबावर गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. त्याला सगळे पुरावे दिले. त्यांनी प्रवचनामध्ये जे जे बोलला होतात त्याचे आम्ही सगळे त्याला माहिती दिली. त्याला प्रॅक्टिकली आम्ही सगळं दिलं पेन ड्राईव्हमध्ये. पण तरी आम्हाला पत्र देतो, कमिशनर पत्र देतो. ज्या कमिशनरचं ट्रेनिंग स्वतः श्याम मानवांनी घेतलं, संपूर्ण कायदा समजावून सांगितला आणि त्यांनाच या पद्धतीने पत्र जर दिल्या गेत असेल तर या पाठीमागं राजकीय हात आहे. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना याच पद्धतीने अवैज्ञानिक अतार्किक दिशाहीन करण्याचा प्रयत्न या शासनाचा आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणून खऱ्या अर्थानं, कारण तुम्ही 20 ते 40च्या दरम्यानचे तरुण आहात, या देशाची धुरा तुमच्यावर आहे. आणि या देशाची धुरा सांभाळून आम्हाला तर्कशुद्ध विवेकवादी समाज निर्माण करणं, पुढली पिढी निर्माण करणं, कारण तुम्ही या देशाचे भावी नागरिक आहात. आणि म्हणून आपण अतिशय जागरूकतेनं आपण या सगळ्या यांचं षडयंत्र, राजकीय षडयंत्र, धर्माच्या नावावर आमच्यामध्ये दुफळी निर्माण करून तुम्हाला अंधश्रद्धेच्या खाली सातत्याने ठेवण्या, हे जे षडयंत्र आहे हे अतिशय जागरूकतेनं समजून घेण्याची नितांत गरज आहे. आणि त्यासाठी हे शिबिर आहे. तरच खऱ्या अर्थानं हा समाज खऱ्या अर्थानं तार्किक होईल, विवेकवादी होईल आणि या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. ही चळवळ काम करत असताना समता, स्वातंत्र्य, बंधुता या आधारावर, संविधानिक आधारावर आम्हाला एवढं मोठं संविधान दिलेलं आहे. तुमच्या हातामध्ये एक शस्त्र आहे संविधानातलं 51A(H) नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या आधारावर आपल्याला वैज्ञानिक स्वतःही बनायचं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा आहे. त्यापासून आम्हाला दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहेत. तुम्हाला एक सांगितलं पाहिजे, संविधान वाचवायसाठी भारतीय संविधानापुढील आव्हाने हा विषय घेऊन प्राध्यापक श्याम मानव, ज्यांनी 19व्या वर्षापासून एक जयप्रकाश नारायणच्या चळवळीत तरुण शांती सेनेत ज्यांनी काम केलं, ते स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 75 जाही सभा घेतल्या. आम्हाला संविधान वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. हे शासन ज्या पद्धतीने संविधानाचा बळी देत आहे, संविधानापासून आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अजूनही मनुस्मृती आमच्यावर कशी लादल्या जात आहे, लादण्याचा प्रयत्न करत आहे, हे समजावून सांगण्यासाठी आम्ही सातत्याने 75 जाहीर सभा घेतल्यात आणि संविधानाची मांडणी केली. आणि या शासनाचा जो काही दृष्टिकोन आहे तो लोकांपुढ्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, लोकांना जागा करण्याचा प्रयत्न केला. हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आमची जबाबदारी फार मोठी आहे. अंधश्रद्धामुक्त समाज करणे, तार्किक दृष्टिकोन ठेवणे, विवेकवादी आम्ही दृष्टिकोन ठेवणे ही आमची गरज आहे आणि ती तुम्ही निश्चित पार पाडणार आहात. महिलांच्या बाबतीमध्ये अनेक महिला आहेत. महिलांच्या बाबतीत आणि या सगळ्या वैज्ञानिक चमत्काराच्या बाबतीमध्ये आमच्या भगिनी सुचिताताई ही मांडणी करणार आहेत, चमत्कार प्रात्यक्षिक देखील करणार आहेत. मी त्यांच्याकडे माईक सोपवतो आणि तुम्ही पुढे निश्चित एक विवेकवादी दृष्टिकोन समाजापुढे ठेवाल, स्वतःही एक विवेकवादी व्हाल, तार्किक दृष्टिकोन ठेवाल, हा आशावाद व्यक्त करून मी वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खरं म्हणजे वेळ फार कमी आहे आणि मला मांडायचं फार काही आहे, परंतु तरी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. खरं स्त्रियांच्या अंगाने फार कमी विषय या ठिकाणी अभ्यासल्या गेलेले आहेत, जिच्यामुळे मी शिकली, माझी आई शिकली, माझी पुढची पिढी शिकते आहे. अशा सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी कधी एकही वर्ग शाळेत गेले नाही परंतु जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून गेले ते गाडगे महाराज आणि काल उल्लेख केलेले हे सगळी त्रिमूर्ती, या सगळ्यांना वंदन करून मी माझ्या या विषयाला सुरुवात करते. मित्रांनो, मला इथे स्त्रियांच्या अंगाने जेव्हा मी हा विषय मांडते तेव्हा मला काय हवं आहे, राजकीय सोडा,
म्हणजे आता जसं भाऊंनी मांडलं की बा राजकीय अशी स्थिती नाही आहे की आपण काम करू शकू, पण मला असं वाटत नाही. तुम्ही शाळांमध्ये निश्चित जाऊ शकता, तुम्ही कॉलेजेसमध्ये जाऊ शकता, युवकांमध्ये जाऊ शकता, महिलांमध्ये जाऊ शकता आणि तुमचं काम करण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही. आजपर्यंत मला कुणीही अडवलं नाही, तुम्हाला देखील कोणीही अडवू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा महिलांविषयीचा हा विषय आपण समजून घेतो त्यावेळी आपण पाहिलं पाहिजे की ही व्यवस्था काय होती. खरं म्हणजे वैदिक काळापर्यंत आपण जरा थोडंसं मागे जाऊया, थोडं मी टच करत पुढे पुढे जाते. वैदिक काळामध्ये महिलांची स्थिती ही फार चांगली होती. आपल्याला वेळेचं आहे 10 ते 12 मिनिटात. ठीक आहे ना. हा बस मी जस्ट आटवते. प्रयोग करते. परंतु ही जी स्थिती निर्माण झालेली आहे महिलांची की बुवा तेथे बाया, हे जे आज आपल्याला चित्र पाहायला मिळते, कशामुळे तर मनुस्मृतीचा जो पगडा आजही आपल्या मनावरती बसलेला आहे. जसं की पिता रक्षंती कौमार्य, त्यानंतर भारता रक्षंती यौवने, हे जे आपलं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग स्थाविरे पुत्र रक्षंती स्थाविरे वगैरे हे जे काही म्हटलेलं आहे, किंवा ढोल पशु शूद्र और नारी हे ताडन की अधिकारी, ह्या प्रकारची विचारप्रणाली आपल्या मेंदूमध्ये आज देखील तशीच्या तशी बसलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण याच्या बाहेरच पडत नाही. आज आपण शिकलो, मी पाहते आहे आपल्या समाजामध्ये शिकलो, परंतु आपण मानसिकता मात्र अजून आपण बदललेली नाही. खरं म्हणजे हे चित्र बदलण्याचं आपण एक अत्यंत उत्तम असं माध्यम असू शकतो. कारण आपलं कुटुंब, जेव्हा मी म्हणते माझ्या मुलाला की पायातला दोरा आधी सोड, कारण जेव्हा तो दोरा तू बांधतो तेव्हा तू अपंग, अक्षरशः आपण त्याला अधू करतो. जेव्हा तो तुटून पडतो तेव्हा त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये काही नाही आहे. आपली ताकद आपल्या मनगटामध्ये आहे. मी माझ्या कुटुंब मी सावरू शकते, मी माझा समाज सावरू शकते. आज समाजामध्ये निरनिराळ्या ठिकाणी जाऊन मी काम करते आहे, म्हणून माझ्या आजूबाजूचं वर्तुळ मी सुधारू शकते आणि पर्यायाने मी देश सुधारू शकते. एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. आणि ही ताकद जर माझ्यामध्ये आहे तरी आज आपण बुवा बाबांचे मठ का झिजवतो आहे, हा प्रश्न आपण स्वतः विचारलं पाहिजे. हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची कमतरता आहे. आपण अनेक वर्ष शिक्षणापासून वंचित राहिलेलो आहे. अनेक वर्ष दुय्यमत्व, अनेक वर्ष आपल्याकडे निर्णय क्षमता नसणे किंवा निर्णयाला आपल्या फारसं महत्त्व दिलं जाऊ नये, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यामुळे हे सगळं आपण अजूनही स्वतःला कमजोर किंवा कुठेतरी कमी लेखतो आहे. आपण प्रयोगांकडे वळूया. मला असं वाटतं खरं म्हणजे आम्ही शाळांमध्ये जातो मुलींना, आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे, तर आम्ही सुरुवात जी करतो ती आम्ही पाण्याने दिवा पेटवण्यापासून करतो. चला तर एक पाण्याने दिवा पेटवू, कारण प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याची गरज नाही आहे. हा दिवा आहे आणि ही वात आहे. आपल्याकडे तेल नाही आहे, परंतु हा दिवा मी पेटवणार आहे. बघूया कसं ते. थोडे फॅन पूर्णतः बंद केले तरी चालेल. बराच वेळपर्यंत पेटत राहणार आहे. टाळ्या वाजवायला काही हरकत नाही मला वाटतं. ठीक आहे. यानंतर मला विभूती पण काढता येते बरं का. म्हणजे बुवा बाबा आपल्याला कसे फसवतात याचे थोडेसे जस्ट मी उदाहरण देते. आणि अगदी आपल्यासारखा शिकलेला माणूस देखील असं वाटतं की अरे खरंच हे तर असं होऊ शकतं, कसं काय झालं, हा आपल्याला आश्चर्य वाटतं. जरा कोणीतरी समोर या. मिळेल तर समजून घ्यायचे. माझ्या हातामध्ये काहीही नाही आहे. आता मी देवाची आराधना करते. आपल्या समाजामध्ये असं मानलं जातं की पूजा अर्चा केल्याने किंवा थोडं योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी, दंभधर्म असं तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं. पण अजून तरीही आपण म्हणतो किंवा योग याग केल्याने खरंच सिद्धी प्राप्त होते. बघा आता काही सिद्धी मी हातामध्ये काही नाही आहे. यांना आपण विभूती देऊ शकतो का बघूया. तुम्ही आता आम्हाला दिसत नाही. अच्छा, ही यांना विभूती मिळाली आहे बघा. विभूती मिळाली. हे सत्य साईबाबा या पद्धतीने आपल्या भक्तांना विभूती द्यायची, विभूती दिलेली आहे. बरं आता तुम्हाला जरा भूताचं येतं. हां, आता जरा मी भूताचं जरा आपल्याला हे पण माहिती आहे की जिथे जिथे मोठं आहे तिथे तिथे बाया मोठ्या प्रमाणावर तिथे 2-2, 3-3 महिने ठेवल्या जातात. सावंग्याचा जर तुम्ही मठ पाहाल, मी स्वतः पाहिलेला आहे, तर तिथे अगदी तरुण मुली बांधून ठेवलेल्या आहेत बरं का. ते पण चांगल्या साखळदंडांनी.
तुम्ही माहूरला जाल तेच दिसेल, दातारचा दर्गा तेच दिसेल. 3-3 महिने या मुलींना तिथे बांधून ठेवलं जातं आणि तिथे त्यांचं शारीरिक लैंगिक शोषण होतंच. कारण त्यांचे जे आसपासचे जे मांत्रिक आहेत, हे या मांत्रिकांद्वारा ही व्यवस्थाच अशी आहे की जिथे जिथे स्त्री 3-3 महिने अगदी तिचं कोणीही सोबत नसताना, आणि त्यातल्या त्यात मानसिक रुग्ण असणाऱ्या स्त्रिया असतात ह्या बहुतांश. मानसिक रुग्ण म्हणजे जसं की स्किझोफ्रेनिया, हिस्टेरिया, पॅरोनिया यासारखे मानसिक आजार झालेले असतात आणि ह्या स्त्रियांना तिथे ठेवलं जातं. त्यांना बिचाऱ्यांना काही कळत नाही बऱ्याचदा, कधी कधी मानसिक रुग्ण देखील ह्या असतात. आणि म्हणून आता या मठामध्ये जेव्हा जाता किंवा आपण मांत्रिकाकडे जातो तेव्हा साधारणतः काय होतं की हा आता आहे गडबा, फास्ट घेत्या, त्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहे. ठीक आहे. आता ह्या तांदूळामध्ये असं तर काही जाऊन बसणार नाही आहे हा पेचकस. त्यांच्याकडे मांत्रिकाकडे जरा त्रिशूळ वगैरे असतो. पण आता मी बघा काय करते, यामध्ये भूत पकडण्याचा मी दावा करते आहे बरं का. आणि समजा या मुलीला भूत लागला, इकडे बेटा म्हणजे सॉरी ठीक आहे, यांच्या अंगावरून मी हा गडवा फिरवते आहे आणि मी मांत्रिक आहे बरं का. मांत्रिक मांत्रिक सांगतो की फार जहाल भूत लागलं ह्या मुलीला आणि हिला काढण्यासाठी एकदा नाही, दोनदा नाही, 10, 15, 20 वेळा यावं लागेल. आणि ह्याच ठिकाणी ह्या शोषणाची सुरुवात झालेली असते. मांत्रिक भूत काढतो पहिल्यांदा, बघूया कसं ते. मंत्र म्हणायला पाहिजे. मंत्र येत असेल तर म्हणा. झालं. यस. या तांब्यामध्ये मी भूत पकडलं, कसं? हाऊ इज इट पॉसिबल आहे? विज्ञान शिकतो आपण, कळतंय तुम्हाला, नक्कीच कळलं असेल की जेव्हा मी हे तांदूळ टाकले तेव्हा हे 2 टुकाचे तांदूळ होते आणि या गडव्यामध्ये टाकले त्यावेळी हे तांदूळ, त्यानंतर एकाच ठिकाणी मी हा पेचकस वारंवार खोचला तर तांदूळ एकमेकाला घट्ट चिकटले आणि हा पेचकस यामध्ये जाऊन बसला. तुम्ही देखील पाहू शकता, हा निघणार नाही. ठीक आहे. मग मांत्रिक आहे, मांत्रिक काय नाही सांगितलं, विभूती सांगते तर तांदूळ कोणतेही घेऊ शकता तुम्ही, 2 टोकाचे साधारणतः, जे घट्ट एकमेकाला चिपकतील. नंतर हा आपल्याला खूप सारं ऐकून घ्यायचं आहे थोडंसं. मग काय होतं, आता ही मुलगी आली, मी पहिल्यांदा भूत काढलं. ठीक आहे. ह्या सजेशन्सने लागणारं भूत असतं बऱ्याचदा. आपल्याला असं वाटतं की मला भूत लागलं, मी चिंचेच्या झाडाखालून रात्री 12 वाजता गेली आणि तिथे भूताचा वावर असतो, माझ्या आजीने मला सांगितलं आहे. मला थोडंसं मी बघते इकडे तिकडे, मला खटखट आवाज येतो, मला असं वाटतं की बापरे मला भूत तर नाही लागलं. आणि सातत्याने त्या सजेशन्स आपण देऊन आपल्याला भूत लागण्यासारखं आपण वर्तन करतो आणि मग मांत्रिकाकडे आपल्याला नेलं जातं. मांत्रिक म्हणतो की बघा आता मी फार जहाल भूत आहे आणि मी हे काढलेलं आहे. पहिल्यांदा काढल्यासारखं आपल्याला वाटतं, पुन्हा काही दिवसाने त्या मुलीला तसेच लक्षणं कदाचित जाणवू शकतात आणि पुन्हा त्या बाबाकडे येतो. चला आता आपण जरा बुवाबाजीकडे जाऊया. ठीक आहे. साधारणतः काय होतं की स्त्रियांच्या अंगात येतं आहे ना, अंगात येण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये आहे जसं पुरुषांमध्ये देखील आहे. आणि मग या अंगात आलेल्या स्त्रिया वेगवेगळे चमत्कार करतात. आता चमत्कार म्हणजे काय, ॲक्च्युली हात चलाकीच असते ती. एक बेबी राठोडच्या प्रकरणामध्ये आम्ही त्या बाईला एक्सपोज केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की अब्राहम कौर हे काय करायचे की लोकांमध्ये जायचे, त्यांच्या तर्कबुद्धीला साथ घालायचे, चिकित्सक वृत्तीला साथ घालायचे. ते ह्या प्रकारची कफनी वगैरे पण घालायचे आणि असे प्रयोग करून दाखवायचे की जेणेकरून लोकांना थोडंसं त्यांनी चिकित्सा करावी आणि मग लोकांच्या लक्षात यायचं की अरे हे असं नाही, हे असं आहे. तर ठीक आहे ना. त्यानंतर बी प्रेमानंद यांनी सुद्धा त्यांचं काम पुढे नेलं. आपण पाहूया जर एखादा चमत्कार. जळता कापूर खाऊन दाखवते, चालेल? काय काढून दाखवायचं? आता आपण कापूर जाळूया.
साधारणतः 3 सेकंद आपली त्वचा जळत नाही. म्हणजे मी हा कापूर सारखा या हातावरून त्या हातावरती खेळवला, त्यानंतर मी तो तोंडामध्ये टाकला, तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं त्या कापराला बंद झालं आणि कापूर विझला. पण तुम्हाला असं वाटलं की बाईंनी जळता कापूर खाल्ला. इथे आपण आव्हान टाकलं पाहिजे की जर तुम्ही जळता कापूर खाऊ शकता तर तुम्ही डोक्यावरती तो जाळून दाखवा, आहे की नाही. जाको राखे साह्य मार सके ना कोई. मग तुम्ही ते केलं पाहिजे. परंतु केस लवकर जळतात, त्याच्यामुळे केसांवरती कोणीही आजपर्यंत कापूर जाळलेला नाही. ठीक आहे. मग आम्ही एवढंच करतो का? आम्ही निखाऱ्यांवरूनही चालतो. आम्ही इथे स्मशान होलिकोत्सव करतो आणि त्या स्मशान होलिकोत्सवमध्ये अगदी 4 फूट लांबीची चरत करून त्यावर निखाऱ्यांवरून जातो येतो. आमची छोटी छोटी मुलं पण जातात. यामध्ये कोणताही चमत्कार नाही. 3 सेकंद आपली त्वचा सस्टेन करू शकते अग्नीला. ठीक आहे. हा त्याच्या मागे एक कारण आहे. आता हे नाणं आहे, मी जरा हे करून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे नाणं आहे. हे नाणं आहे. मी या विभूतींमध्ये हे नाणं टाकते आहे. ठीक आहे. थोड्या वेळानंतर काय चमत्कार होईल तो आपण जरा नंतर बघूया. ठीक आहे. आता हे नाणं आपण इथे ठेवून देऊया, बघूया नंतर काय होतं ते आणि का होतं हे सुद्धा आपल्याला नंतर बघता येईल. नाण्यामधून विभूती काढण्याचा हा एक चमत्कार आहे. ठीक आहे. त्यानंतर एखादी मुलगी जाते, बुवा बाबांच्या दरबारामध्ये मुलींना नेलं जातं. आता जसं विभूतीचं आहे तसंच तेही आहे. माझ्या बाजूलाच तिचीच कोणीतरी येऊन बसेल आणि मला कळणार सुद्धा नाही त्या दरबारामध्ये की त्याच जी देवी म्हणून इथे बसलेली आहे तिचंच कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसलं आणि तिने माझी सगळी माहिती घेतलेली आहे. तुम्ही कुठून आला, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत, कोण कोण राहतात, सगळं काही मी तिला सांगून पण टाकलेलं आहे बरं का. आणि मग मी जेव्हा त्या बाईकडे जाते तेव्हा ती बाई म्हणते हां आता आली है ना, सगळे दवाखाने फिरून आली है की नाही. आणि मग ती बघा काय करते. हा चाकू आहे. ठीक आहे. आता या चाकूने मी ते लिंबू कापते. कोणी जादूटोना करणी उतरवायसाठी एखाद्या तांत्रिक मांत्रिकाकडे जातात. हे याच्या अंगामध्ये काहीतरी शिरलेलं आहे आणि त्या दरबारामध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि तिच्या अंगात जे शिरलेलं आहे, तिला जे काही करणी केलेली आहे, ती करणी तिची या निंबाद्वारे ती काढल्या जात आहे. बघा काय निघतंय, रक्त निघतंय. या मुलीला काही झालं होतं का? मुळीच नाही. आणि हे सजेशन्सचे सुद्धा काही परिणाम होऊ शकतात आपल्याला, सायकोसोमॅटिक परिणाम म्हणतात त्याला. परंतु हे रसायन काय आहे तर या लिंबामध्ये होतं सायट्रिक ॲसिड आणि मी ज्या चाकूला लावून ठेवलेलं होतं मिथिल ऑरेंज. ठीक आहे. मी हा चाकू दाखवताना तुम्हाला त्या साईडने दाखवला, परंतु या बाजूला मात्र मी मिथिल ऑरेंज लावलेलं होतं. दाखवताना मी असा दाखवला, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही दिसलं नाही. आणि या म्हणजे सायट्रिक ॲसिडशी त्याचा संयोग होऊन त्यातलं लिंबातलं रक्त किंवा रस लाल झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर लिंबातनं आणखीन काहीतरी निघालेलं आहे. बघा ताई, बघा ना, हात लावा. हां बघा काय आहे हे, काय आहेत, टाचण्या आहेत. ठीक आहे. ह्या कशा काय? आता मी तुम्हाला जेव्हा आम्ही शाळांमध्ये प्रयोग दाखवतो तेव्हा मुलांना लिंबू पण दाखवतो. बघ बेटा कुठून काही चिरलेला वगैरे आहे का? मुलगा म्हणतो नाही. मग या टाचण्या आतमध्ये गेल्या कशा? तर आपल्याला देठाकडच्या बाजूने म्हणजे लिंबाचा साधारणतः जो देठ आहे त्या देठाकडच्या बाजूने ह्या टाचण्या सहज टाकता येतात. जसं ह्या बाजूने जिथून आपण लिंबू तोडतो त्या ठिकाणी एक असं दिसतं ना, थोडा खड्डा दिसतो, त्या ठिकाणाहून आपण 1 नाही 10 नाही कितीतरी टाचण्या त्यामध्ये टाकून ठेवू शकतो. तर हा एक प्रयोग झाला. फॅन बंदच असू द्या, कोण लावतंय? आता आपण थोडं आटोपतं घेऊया कारण
नाण्यामधून विभूती बाहेर पडते आहे. हे बघा, आता माझा हातच ओला होता ॲक्च्युली, पण हे नाण्यामधून विभूती, आणि हा थोड्या वेळानंतर हे नाणं पूर्ण विरघळून पण जाईल. यातनं अशी विभूती निघेल आणि मी तुम्हाला ती सहज सहज देऊ शकेल. ही बघा, ठीक आहे. माझा हात ओला असल्यामुळे ते ओलं झालं. परंतु हे कसं काय झालं, तर हे होतं HgCl2 म्हणजेच मर्क्युरी क्लोराईड, आणि आपलं नाणं जे होतं ते ॲल्युमिनियमचं होतं. ॲल्युमिनियमशी HgCl2चा संयोग झाला आणि त्याची भुकटी तयार झाली अक्षरशः. ठीक आहे. याच्यासाठी मी काल माझ्या डब्याचं झाकणसुद्धा खराब केलं, म्हणजे त्याला छिद्रच पडलं. प्रयोग दाखवायचा होता म्हणून. तर आता आपण समारोपाकडे जाऊया. मला असं वाटतं आपण थांबलं पाहिजे, कारण प्रयोग तर भरपूर आहेत आणि ते काही सांगणार नाही. हां, भुकटीचं हे की मी आधीच कोणाकडे तरी ती देऊन ठेवली होती. तिला म्हटलं तू हात बंद करून फक्त माझ्यासमोर यायचं. मी तिच्या हातामधनं उचलली आणि 10 लोकांना दिली. इतकं. हां, तर त्याच्या आपण एक तांदूळाच्या किंवा आपल्या त्या याच्यापासून खडे पण तयार करून ठेवू शकतो आणि त्याला पामिंग नीट करू शकतो. ठीक आहे. ज्याला पामिंग जमतं ते करू शकतं, की इथे इथे अंगठीसुद्धा आपण बोटांमध्ये लपवून ठेवू शकतो आणि ती दाखवू शकतो या पद्धतीने. फक्त मला एक आता शेवटचं एक आव्हान करायचं आहे की ही सगळी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी माणसाला ऑपरेशन्स म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे 1896चा वगैरे तो काळ होता, तेव्हा ऑपरेशन करताना त्या माणसाला करकसून बांधून ठेवावं लागायचं आणि मग त्याचं जी व्याधी पोटामधली व्याधी असेल ती चिरा मारून काढावी लागायची. माणूस तडफडायचा आणि ओरडायचा, कधी कधी त्याचा मृत्यू व्हायचा. परंतु रॅसन, सिडनी रॅसन नावाचा व्यक्ती आहे ज्याने क्लोरोफॉर्म शोधून काढला. ठीक आहे. त्याचं हे त्याने जे काही प्रयोग केला स्वतःवरती, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. असे विज्ञान जसं जसं प्रगत होत गेलं आणि मानवी जीवन उन्नत करण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला लागला, मग त्यामध्ये हे येतं, क्लोरोफॉर्मचा शोध येतो. येलो फिवर नावाचा फिवर अमेरिकेमध्ये ज्याने शोधून काढला, त्याने स्वतःला ते येलो फिवरचे मच्छर चावून घेतले. लुईस पॉस्चरने जेव्हा लस शोधून काढली कुत्रा चावल्यानंतरची, तर तो म्हणाला की मी आता कुत्रा चावून घेणार आहे आणि तुम्ही बघा. तेव्हाच एक तरुण ॲडमिट झाला जो मरणासन्न अवस्थेत होता, त्याला ती लस देण्यात आली आणि तो जिवंत राहिला. अशा किती साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण शिकलेले लोक मात्र पुन्हा त्याच मनुस्मृतीच्या काळामध्ये पदार्पण करत आहोत. हे चुकीचं आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून तुम्ही ठिकठिकाणाहून आलेले लोक आहात. तुम्ही जिथे आहात, ज्या क्षेत्रात आहात, त्याच क्षेत्रात तुमचं हे काम तुम्ही सुरू करा. छोटंसं काम, अगदी शाळांमध्ये जा, महिलांमध्ये जा, हे असे प्रयोग करून दाखवा. त्यांना समजून सांगा की बुवाबाजी कशी फोफावत आहे, आपण का त्यावर विश्वास ठेवतो आहे. एक ॲप डाउनलोड केला प्रसाद बाबाने, आणि हिडन ॲप, आणि तो सांगताय तुमचं सगळं काही. तुम्ही आज इथे आहात, हे खाल्लं ते खाल्लं, त्यावरून तुमचं सगळं त्याच्याकडे डाटा जातो आहे. हे सगळे हायटेक बाबा आहेत. यांच्यापासून आपण जपलं पाहिजे मुलींनो. माझ्या बस शेवटचं की माझ्या नुकतीच एक घटना घडली आणि त्या मुलीला लग्न झाल्यानंतर पागल, अक्षरशः ती मेंटल आहे किंवा पागल आहे असं म्हणून तिच्या घरच्या लोकांनी 10 बाबांकडे तिला फिरवलं. जेव्हा तिच्या नवऱ्याने तिला नोटीस दिली डिव्होर्सची, तेव्हा तिने त्यामध्ये सगळं नमूद केलं आणि हे 10 बाबा हे सगळे आपल्या आसपासचे होते संजू भाऊ, म्हणजे अगदी पुलगाव आणि ह्या सगळ्या इकडच्या भागामधले. तर त्या 10 लोकांची त्यांनी नाव नोंद घेतली. लक्षात. तर हे सगळं असं आहे, आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. मला खूप काही मांडायचं होतं पण मांडता आलं नाही, तरी धन्यवाद. धन्यवाद. एक सांगितलं पाहिजे की स्वतः विकास झाडेने 30 वर्षापूर्वी चमत्कार प्रात्यक्षिके असं एक पुस्तक, जवळपास 45 प्रयोग आहेत त्याच्यामध्ये, वैज्ञानिक चमत्कार आणि बुवाबाजी असं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्या सगळ्या कॉप्या संपल्या. शक्य असेल तर त्यांनी पुन्हा त्या प्रिंट झालं पाहिजे आणि आपल्यापर्यंत आलं पाहिजे, जेणेकरून चमत्कारा पाठीमागचं जे काही रहस्य आहे ते आपल्या पुण्यामध्ये येईल. धन्यवाद. ते आता एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतो आहे की आपण कालपासनं इथे आहोत. प्रत्येकाचा विषय असा आहे की आम्ही काय घेऊन जातो इथून. प्रत्येकाने हा अगदी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यातूनच तुमच्याशी संवाद पण साधला जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आतमध्ये यावं.
फक्त हा 1 तास अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्याच्या मागे माझी कन्सेप्ट काय आहे ती पण सांगतोय.